काही बी असं माझ्या घरी असा हादसा होत होता. तर आम्ही बहुत ठिकाणी गेलो, गिरतला गेलो, भाऊचे बी पाहिलं. 15 दिवसात घर बांधणं चालू केलं. पौष पौर्णिमा हे ऑटोमॅटिक माझ्या घरी अजून तसंच हादसा होय. असं करता करता आम्ही बहुत परेशान झालो. बहुत बहुत ठिकाणी चाललो गेलो. कोणी असं करा, कोणी तसं करा. आम्ही सारंच केलं, पण आम्हाला काही यश नाही भेटला. मग जसं मी माझ्या सासऱ्याच्या गावाला गेलो होतो, माझ्या आईला आणि माझ्या भाऊला कोणी सांगितलं, ह्या मार्गामध्ये या. ह्या मार्गामध्ये आल्यानंतर तुमचे जेवढं आहे ते पुरं होऊन जाईल. यानं मला फोन केला. तुम्ही म्हटलं, पाय मार्ग म्हणजे लहान गोष्ट नाही झाली. ह्या मार्गामध्ये आलं तर मग आपल्या जी मरे हा शब्द राहते. तुम्ही मार्गामध्ये येऊन जा. मी तर मार्गाची पोरगी मागितली होती. मला मालूम होतं मार्ग म्हणजे चीज का होते. पण यायला मी समजवलं, भाऊ मार्ग आई मार्ग असा नाही होत. तुम्ही म्हणजे नाही मार्ग घेतला ना करून घेऊन असं करून घेऊन तसं नाही. हा मार्ग मरतपर्यंत आपल्याला निभावावा लागते. दुःख कठीणाई येत राहते ह्या मार्गामध्ये. सुख बी येते, दुःख बी येते. असं नाही कोणी कोणी दुःख आलं तर ह्या मार्ग सोडून देते, असं नाही. हा मार्ग आल्यानंतर आपल्याला ह्या जीव या मरो इथंच आहे. इथंच मरायचे आणि इथंच जियाचे. हा मार्ग येले म्हणते. दुसरी गोष्ट यायला मी समजवलं, हे मानले, भाऊ मला घ्यायच्या. यानं मार्ग घेतला. मार्ग घेतल्यानंतर हे घरी आलो मी. यानं घरचे जे होतं ते साफसूफ करणं हे करणं सारंच केलं. मी आल्यानंतर म्हणजे काकाजीच्याकडे गेलो मी. काकाजी म्हणते, तुम्ही पहिले पक्के करा, विचार करा, त्याच्या बाद तुम्ही मार्ग घ्या. ना तर या नको. ह्या मार्गामध्ये येते लोक सोडून जाते. तुम्ही पहिले विचार करून घ्या, त्याच्या बाद या. मी मार्गामध्ये यायला समजवलं. घरी आलो, यायला समजवलं, बा अशी गोष्ट आहे, करता का नाही करत. तर हे म्हणे, ठीक आहे आम्ही मार्ग करतो, पाहून घ्या, विचार करा अजून. असं नाही तुम्ही म्हटलं हो मी करून देऊ. कोणी कोणी करते सोडते. मग यायला समजवलं. यानं हो निर्णय झाला आमचा. आम्ही मार्ग घेतला. आमच्या घरी जसे 3 दिवसाची ज्योत आम्हाला 3 दिवसात कार्य दिले. आम्हाला घरी जसं 3 दिवसाची ज्योत लागली तसं आम्हाला आराम भेटला. एकाच ज्योतमध्ये आराम भेटला. जसे आमच्या घरी जशी परेशानी होती ते परेशान काहीच नाही झाली, अजिबात काही नाही. तसं आम्ही करता आम्ही चाललो. मग आम्ही माझ्या भाऊला म्हटलं, जसं त्यागाचे गाडी घेऊन घ्या, त्यागाचे करून घ्या. हे म्हणे लग्न झाल्या घेऊ, असं तसं याचे सारं झालं. मग त्याच्यावर आमचं संपूर्ण झालं. मग ह्या मार्गामध्ये आलो. असं काहीच नाही, आम्हाला काटा नाही घडला, काही नाही झालं, काहीच परेशानी नाही. आम्ही चांगला सुखानं चांगलं राहून आलो, चांगलं खाऊन आलो. गरिबासारखा जसं आमच्याकडून जमते तसं आम्ही करून आलो. ना कोणाचं झगडा पाणी नाही, काही नाही. चांगला प्रेमानं राहून आलो. म्हणजे ह्या मार्गामध्ये येण्याचं कारण म्हणजे कसं, जे बी आहे जे परेशानी होते ते बाहेरचे जे भूतबाधा आहे ते होत नाही, काहीच नाही होत. मी आज बी म्हणतो, उद्या बी म्हणे, मी ह्या मार्गामध्ये आलो. बहुत छान मार्ग आहे. याच्यामध्ये जुडलो मी, बहुत छान आहे. माझे परिवार बी चांगले आहे. मी अजून सांगतो, ह्या मार्गासारखा मार्ग कोणी आहे नाही अजून. हा मार्ग मी पाहिला, बाकी सारं मार्ग पाहिलं मी, सारंच केलं मी, उपास तापास सारंच झालं. पण असासारखा मार्ग मी आजपर्यंत नाही पाहिलं. फक्त अगरबत्ती आहे, सकाळी उठणं आहे, अजून ज्योत लावणं, कापूर लावणं, हे करणं, हेच आहे. बाकी काही नाही मागत ह्या मार्गामध्ये. ना पैसा मागत तुम्हाला, ना काही मागत, ना काहीच नाही. फक्त करणं आहे, मनादिलातून करणं आहे, भावनातून करणं आहे. आपल्या मनातच आहे जे आहे ते करणं, नाही धरणं. मनात म्हटलं आपण करायचे निश्चय करा. पण ह्या मार्गासारखा मार्ग नाही. मी आलो ह्या मार्गामध्ये, चांगला आहे. मी आज बी म्हणतो ह्या मार्गासारखा मार्ग आहे नाही. माझ्या संग बोलण्यात काही चुका झाली असन, या महिने कोणाचं मन दुखवलं असन, मी साऱ्याला माफी मागतो, साऱ्या क्षमा मागतो. नमस्कार जी.